घेतला. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाळ कृष्णाच्या अमृतमय वचनाचं आपण श्रवण करतो. आजचा 6वा दिवस आणि कथेचं जवळजवळ शेवटचं सत्र आहे. कारण उद्या समारोपाच्या प्रसंगी कीर्तन होईल, थोडं व्याख्यान होईल आणि आपल्याला मिरवणूक पण काढायची आहे. मिरवणुकीची तयारी चाललेली आहे. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे वर्णन केलं अर्जुनाप्रती क्षेत्रज्ञ योग, तो अध्याय आपला चालू आहे. आणखी ध्येय कसे आहेत, म्हणजे ज्याला आपण ज्ञाती म्हणतो, जाणणारा कसा आहे, ज्ञान काय भानगड आहे, आणि ज्ञान राहतं कुठं. ज्ञान हे ज्ञानियांच्या आश्रयानं राहतं. कर्म हे कार्मिकाच्या आश्रयानं राहतं. धर्म हा धार्मिकाच्या आश्रयानं राहतो. धर्म हा अभावरूप आहे, ज्ञान हे अभावरूप आहे, कर्म हे अभावरूप आहे. अभावरूप असलेल्या गोष्टी भावरूपाच्या आश्रयानं राहतात आणि ज्ञान हे पण अभावरूप आहे. अभावरूप असलेलं ज्ञान भावरूप असलेल्या ज्ञानियाच्या आश्रयानं राहते. ज्ञान पुस्तकात सापडत नाही, ज्ञान पोथीत सापडत नाही, ज्ञान बाजारात मिळत नाही, ज्ञान दुकानात मिळत नाही. ज्ञानाला किलोमध्ये मोजता येत नाही, मीटरमध्ये मोजता येत नाही, लिटरमध्ये मोजता येत नाही. ज्ञानाला कसलंच परिमाण आपण लावू शकत नाही. ज्ञानियाच्या आश्रयानं असणारं ज्ञान आपल्याला फक्त मिळू शकते. बरं, माणूस ज्ञानी झाला म्हणजे कुठलं सर्टिफिकेट त्याला मिळालं असंही नाही. मोठी गंमत आहे. माणसानं डॉक्टर झाला, डिग्री मिळते. कलेक्टर झाला, परीक्षा द्यावी लागते, ती डिग्री मिळते, डिप्लोमा मिळतो, कागद त्याच्याकडे असतो. शाळेमध्ये माणूस खूप शिकला, PhD झाला, डिलीट झाला, फिलॉसॉफर झाला, त्याला प्रमाणपत्र मिळतं. पण ज्ञानी माणूस जर झाला, त्याचं प्रमाणपत्र मात्र त्याला मिळत नसतं. ते तुम्हाला कुठं दिसत नाही. माणूस संगीत विशारद झाला, त्याचं लेटर तुम्हाला मिळेल, हा संगीत विशारद आहे बा. त्याच्या घरी तुम्हाला ते प्रमाणपत्र दिसेल. पण गायक झाला, याचं मात्र प्रमाणपत्र नाही मिळत. मोठा अवघड आहे. गाणं गायलं म्हणजे मग तो गायक झाला. त्या गाण्यावरती लोकांनी माना डोलवल्या, मग तो गायक झाला. त्याच्या त्या गाण्यानं लोकांच्या अंतःकरणाला तीळ बसला,
आणि डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मग तो गायब झाला. वादक तबला विशारद झाला. तबल्यात प्रावीण्य मिळवलं, प्रमाणपत्र भेटेल. पण तो आता वादक झाला असं नाही म्हणता येत. प्रत्यक्षित त्याने ज्यावेळेस वाजवलं त्याचं वादन ऐकून लोक मोहित झाले. मग लक्षात येतं हा वादक आहे. असंच ज्ञानियाचा आहे. कधी कधी आमचे बहादर माणूस ज्ञानी आहे. गाडगे बाबा ज्ञानी होते. भविष्याचा वेध घेऊन त्यांना आत्ता कळत होतं पुढे काय होणार आहे. समाजामध्ये चालणाऱ्या कुरूढी चालीरीती त्यांना मोडीत काढण्याचं काम गाडगे बाबांनी केलं. हे पुढचं ही पिढी बिघडते आहे, त्यांचं वाटोळं होते आहे हे त्यांना कळलं. याचाच अर्थ ज्ञान त्यांना आहे. कुठल्या शाळेत जावं लागत नाही ज्ञानी होण्यासाठी. हा सुशिक्षित शिक्षित होण्यासाठी मात्र शाळेत जावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, प्रमाणपत्र मिळवावं लागतं. आणि किती डिग्र्या जरी आपल्याला मिळाल्या तरी त्याचा अर्थ ज्ञान झालं असं नाही होत. हा शिक्षित आपण झालो असं होतं. तुम्ही जर पीएचडी घेऊन आला, हातामध्ये प्रमाणपत्र, डोक्यावरती ती टोपी गुंड्याची ती घेऊन आला, त्याचा फोटोही तुम्ही घरी लावला आणि तुम्ही जर माता पित्याला शिव्या देत असलात, तुम्ही जर लोकांना दुरुत्तर करत असलात, चांगलं बोलत नसतात, तर तुम्हाला ज्ञानी म्हणता येणार नाही. हा भले तुम्हाला सुशिक्षित म्हणता येईल, शिक्षित आहेत पहा. म्हणून ज्ञान हे ज्ञानियाच्या आश्रयानं राहतं आणि ज्ञानी पुरुष ओळखायला फार काळ लागतो. कधी कधी ज्ञानी सटकेल पण असतात, ते हुकेल पण असतात. त्याला समाजाचं घेणं देणं असतं. फक्त समाजामध्ये ज्या कुरूढी आहेत, चालीरीती, त्याला फटकार मारतात. ते सांगा ना, तुकोबा कोण्या शाळेमध्ये गेले, कुठली पदवी मिळवली होती? सांगा ना, संत ज्ञानेश्वर कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं? पण काय अप्रतिम साहित्य निर्माण झालेलं आहे. ते ज्ञानातून आलेलं आहे, ज्ञानियाचं ज्ञान आहे ते. काय ऑब्झर्वेशन आहे. कमलकंदा आणि दर्दुनी नांदनोक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, एरा चिकुलची. काय फिलॉसॉफी मांडलेली आहे. कमळाचा कंद आणि बेंडकी एकाच घरातून जन्माला आलेली आहे, चिखलातून. बेंडकी तिथेच आहे, तिथेच नांदते आहे. बेंडकीची नांदणूक चिखलामध्येच आहे आणि कमळ जे फुल बाहेर फुललेलं आहे त्याची नांदणूक तिथेच आहे. की नाही? दोन्ही एकाच ठिकाणी आहे. आ कमलकंदा आणि गर्दुरी नांदणूक एकेची घरी, परी परागो सेविजे भ्रमरी. भ्रमर जो आहे, भुंगा जो आहे, भुंगा मात्र त्या फुलावरचे परागकण वेचून घेऊन जातो. आणि एरा चिकुलची उरे, बेंडकीला मात्र चिखलच आहे. बेंडकी त्याच्या जवळ आहे, त्या बेंडकीच्या जवळून अंगापासून दांडीवर गेली, पण बेंडकीला मात्र तो परागकण भेटत नाही. आहे की नाही? कसं सुतून असेल, काय डोकं असेल, हे ज्ञान आहे. संत सांगतात,
ज्याप्रमाणे समुद्र भरलेला असतो तसे संत भरलेले असतात. कसे उदाहरण दिलेले आहेत. ओलेव विधी खडकाचे अंग अभ्यासाची संग कार्य सिद्धी दोरा कापे जिरा पाडीला काचणी अभ्यासी जीवनी विच पडे. तुका म्हणे कैसा गर्भवाची ठाव गठरी बाळा वावे काय की काय दृष्टांत दिलेले पुढे शिकले होते. मातेच्या गर्भामध्ये बालक वाढतं आणि त्याच मातेच्या स्तनामध्ये दूध वाढतं. गर्भात वाढणाऱ्या बालकाला तिथे जागा नाहीये. कशी जागा निर्माण करत ते. भल्या माणसा तुला देवाना हात दिलेत, पाय दिलेत, नाक कान डोळे सगळं दिलेलं आहे. तुझ्याच्यानं काय होत नाही. तो म्हणतो जमत नाही. कसं जमत नाही. विहिरीवरती असलेल्या दगडाला पाणी शेंदून शेंदून दोर त्याच्यावर घासल्या गेलेले आहेत आणि त्याला काचे पडलेले आहेत. दोरखंडानं दगड कापलेला आहे. एवढी ताकद दोरखंडामध्ये आलेली आहे. अभ्यासाबद्दल उदाहरण देता येते. बारीक मूळ असतं रोप त्याचं. बारीक मूळ ते बारीक मूळ खडकामध्ये जातं. खडकाला बारीक चीर असते त्याच्यामध्ये घुसतो आणि त्या खडकाला फोडतो. ज्या खडकाला फोडण्यासाठी छन्नी हातोडा सुद्धा कमी पडतो, घन कमी पडतो, त्या खडकामध्ये बारीक सामटीमध्ये ते मूळ जातं आणि त्या खडकाला फोडतं आणि तिथे जागा निर्माण करतं. स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. स्वतःची तयारी करतं. तुला काय झालेलं आहे माणसा. कुठून आणलंय लॉजिक. कुठून आणली फिलॉसॉफी यांनी. कमाल आहे. हे ज्ञान आहे. म्हणून ज्ञान ज्ञानियाकडे असतं. त्याच्या डिग्रीकडे जाऊ नका. सुगरणीला कसं कळलं आपला खोपा असाच बनवावा. 2 छिद्र असतात त्याच्यामध्ये. 2 दरवाजे असतात. जे माणसाला जमलं नाही ना ते सुगरणीला जमलेलं आहे. पहा तपासून बघा तुम्ही सुगरणीचा खोपा. एक दरवाजा असा खाली असतो अलीकडे. त्याच्यात जर साप गेला आतमध्ये काहीच भेटत नाही. नुसतं पोकळ असतं रिकाम. ते मग सर मग रिकाम काय बांधलं ना तीच तर विशेष काय. दुसरा दरवाजा असतो वरी. तो मिटलेला असतो. दरवाजा आहे असं दिसत सुद्धा नाही. जेव्हा सुगरण त्या खोप्यामध्ये जाते तेव्हाच ते असं उचकटते आणि मग आतमध्ये शिरते. तिथे तिचे पिल्ले सुरक्षित असतात. साप जरी घरात येऊन गेला ही बाहेर अन्नधान्य आणण्यासाठी चोचीमध्ये तरी त्या सापाला काही सापडत नाही. कमाल आहे की नाही. कसं डोकं आहे तिचं. कुठे गेली सुगरण. काय आवाज आहे कोकिळेचा. कोण्या गुरुजीकडे गेली ती शिकायला. आरोह अवरोह मंद्र सप्तक मध्य सप्तक तार सप्तक कुठे गेली बिचारी. कुठंच नाही ना. पण काय सुंदर वाटतं. अरे निसर्ग खूप मोठा गुरु आहे हे आपल्याला कळत नाही.
ज्ञान हे ज्ञानियाच्या आश्रयाने राहते. अविभक्तम विभक्तेषु विभक्त अविभक्तम च भूतेषु विभक्तमेव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. एक नाश करणार आहे तिथेच आहे. ग्रसिष्णु प्रभविष्णूच उत्पन्न करणारा तिथेच आहे. तिथेच नाश आहे, तिथेच उत्पन्न आहे. जगामध्ये उत्पन्नही आहे, उत्पादनही आहे आणि व्ययी पण आहे. आपल्या शरीरामध्ये जयापजयाची क्रिया आहे. एक पेशी जन्म घेते, दुसरी पेशी मरण पावते. शरीराच्या बाहेर येणारी जी पेशी असते कातड्यावरती ती मृत बनत जाते. आपल्या हातावरच्या पेशी ज्या असतात मृत बनत जातात. ज्या पेशी मृत झाल्या त्या पेशी निघून जातात. नख बाहेर निघाली आपल्या शरीरातल्या पेशी आहेत, मृत पेशी आहेत. केस बाहेर निघाली शरीराच्या, मृत पेशी आहेत. दुसऱ्या पेशींची निर्मिती होते, याला जयापजयाची क्रिया म्हणतात. हे इथंच सुरू होते. हे सगळं ज्ञान त्याला असतं. हे चालत राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. या चराचर सृष्टीला याची निर्मिती सतत होत आहे आणि याचा संहार सतत होत आहे. माणसं जन्माला येतात, माणसं मरायला लागलेली आहे. जन्माला येणं, मरण, मरण पुन्हा जन्माला येणं, हे चक्र चालू राहणार आहे. ज्याच्यात बदल होणार नाहीये. बदल आपल्याला आपल्यात करायचा आहे. याच्यातून बाजूला पडायचं की पडायचं नाही, याच्यातच थांबायचं, हे आपल्यावरती अवलंबून. ज्याला ज्ञान झालं तोच याच्यातून बाहेर पडण्याचा विचार करतो. ज्याला ज्ञान झालं नाही तो याच्यातून बाहेर पडायचा विचार नाही, त्याला सुचतच नाही याच्यातून बाहेर कसं पडायचं. गंमत असते मोठी. सकाळी अंधांचा दृष्टांत सांगितलं तुम्हाला. आपण सगळेच आंधळे आहोत. आपण विकारानं, विषयानं आंधळे झालो, काम वासनेनं आंधळे झालो, आपण इच्छेनं आंधळे झालो. आपल्याला इच्छा, आकांक्षा यांना आपण आंधळे झालेलो आहोत. आपल्याला आपली इच्छेपुढे, आपल्या आकांक्षेपुढे दुसरं काही सुचत नाही. आणि आंधळ्या माणसाला कोणी जर रस्ता सांगितला तर तो त्याचा ऐकत नाही. एका आंधळ्याला एका नगरीतून बाहेर पडायचं होतं. फार गुढ कथा आहे गोष्ट. तो खूप धडपडत होता त्या नगरातून बाहेर पडण्यासाठी. त्या नगराला 5-6 महाद्वार होती. बाहेर काही पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचं ज्ञान त्याला कळत नव्हतं, कारण डोळे नव्हते, त्याच्यामुळे दिसत पण नव्हतं. एका सज्जन माणसाला दया आली. म्हणाले, बाबा एक काम करा, ही भीत आहे, या भीतीला हात लावा. जसं जसं तुम्ही चालत राहणार, हात लावत लावत भीतीला धरून दरवाजा आला की त्या दरवाजातून तुम्ही बाहेर पडू शकता. हा म्हटलं इतकं सोपं आहे, माहीतच नव्हतं मला. हे ज्ञान नाही ना, डोळे बी नाही. ज्ञान म्हणजे डोळे आहेत. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. आपणही असेच अटकलो या प्रपंचामध्ये. याच्यातून बाहेर पडता येत नाही. खूप प्रयत्न करतो. अनेक गुरु भेटतात, अनेक भ्रामक दरवाजे सांगतात. त्या भ्रामक दरवाजातून आपण बाहेर पडू असं आपल्याला वाटतं. मग तो चालायला लागला. गंमत अशी झाली, दरवाजा आला पुढे, दरवाजाही आला, त्याचंही बरोबर होतं. दरवाजा आला, पण जेव्हा दरवाजा आला तेव्हा याला खाजायला आलं. ते अंग खाजवायला लागलं. 2-4 पावलं पुढे गेला, दरवाजा मागं गेला. त्याला हात लावला, हात जशाला तसा भीतीला लागला. त्याला म्हटलं अजून दरवाजाच आला नाही, डोळे तर पाहिजे ना. गंमत अशी झालेली आहे, आम्ही ज्या मनुष्य जन्मामध्ये आलो, मनुष्य जन्म म्हणजे दरवाजा आहे.
या सृष्टीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा दरवाजा. आपल्याला वाटतं अजून भीत तशीच आहे तांदळासारखी, तांदळाला तसंच वाटतं. पुन्हा पुढे गेला, पुन्हा चालत होता, पुन्हा चालत होता, पुन्हा दरवाजा आला, पुन्हा याला खाजायला आलं, पुन्हा हात चालत चालत पुढे गेला, दरवाजा मागे निघून गेला, पुन्हा हात भिंतीला दशाला तसं. आता किती वर्ष तो चालत राहिला, त्याला बाहेर पडता येईल का? नाही पडता येणार. डोळे आपल्याला असंच झालेलं आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला विषयाची खरूज लागलेली आहे. कशासाठी मनुष्य जन्मामध्ये आपण आलो कळत नाही. एका कीर्तनामध्ये प्रश्न विचारलेली, 10-12 मुलं बसलेली होती. त्यांना म्हटलं, बाबा माणसं जन्माला आल्यानंतर तुम्ही काय करताय किंवा काय केलंय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक जण उठून म्हणाला, बाबा मी सुंदरपैकी घर बांधलं माझ्या आयुष्यामध्ये, असं घर आमच्या गावात सुद्धा नाहीये. घर बांधलं म्हणजे हो घर बांधलं, सुगरणीपेक्षा चांगलं बांधलं. सुगरणीचं घर आपल्या घरापेक्षा चांगलं आहे. दुसरा एक मुद्दा, सुगरणीचं घर जे असतं ना ते लोंबत असतं झाडावरती, आणि जिथं तिचं घर असतं वरी झाडाला त्याच्या खाली डोहा असतो किंवा विहीर असते. यदा कदाचित साप वरून चढला आणि खोप्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तो लोंब कळून लटकून खाली पडावा. काय सुंदर घर बनलेलं आहे तिने. आपल्या पिलांचं रक्षण करण्यासाठी काय प्रयत्न केले आपण, आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी काय प्रयत्न